बातमी नाशिकची आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय। नांदगाव, मनमाड तालुक्यामध्ये रोज रात्री जोरदार पाऊस झालेला आहे। मालेगावमध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। कालच्या पावसामुळे मालेगावमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं, तर कॉलेजच्या ग्राउंडवर सर्वत्र पाणी साचून त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। आपण हे दृश्य पाहतोय नाशिकमधली। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। मनमाड, नांदगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। बातमी कोकणामधून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झालाय। सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या या पावसामुळे मात्र सर्वांचीच तारांबळ उडाली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। उष्णतेपासून हैराण असलेल्या नागरिकांना मात्र या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे असणार आहे। हवामान विभागानं मध्य विदर्भाला अवकाळीसह गारपिटीचा आणि उर्वरित भागात अवकाळी पावसासाठी पिवळा आणि नारंगी इशारा दिलेला आहे। मुंबईमध्ये आज आणि उद्या, तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे। मुंबईमध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याचा अंदाज आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी अवकाळी पावसासंदर्भातली। अवकाळी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका बसलाय। अमरावतीमध्ये 137 कोटी रुपयांचा संत्रा मातीमोल झालेला आहे। अवकाळीमुळे 38,000 हेक्टरवरील संत्रा बाधित झालाय। एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे। तर अवकाळीमुळे संत्रा बागांना मोठा फटका बसलेला आहे। अवकाळीमुळे 38,000 हेक्टरवरील संत्रा बाधित झालेला आहे। एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्याच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आलाय आणि त्यातून ही माहिती समोर आलेली आहे। अमरावतीमध्ये अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे आणि याचा मोठा फटका संत्रा बागांना बसलेला आहे। 137 कोटी रुपयांचा संत्रा मातीमोल झालेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। अवकाळीमुळे 38,000 हेक्टरवरील संत्रा बाधित